बिना काही इन्व्हिटेशनचा आम्ही गेलो एका लॉन्चवर जेवण करायला आणि तिथं आमच्या सोबत असं काही झालं ते तुम्हीच पाहून घ्या. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आपल्या गाडीवर चांगलीच धूळ बसली होती. चला म्हणलं तिला एकदा वॉशिंग करून घेऊ. कसं आहे, बाहेर वॉशिंग सेंटर मध्ये 50-60 रुपये दिल्यापेक्षा बरं आहे म्हणलं घरच्या घरी. मला पहिली वाटलं अशीच ड्रिल मशीन नका त्याच्या गाडीचं हेडलाईट फोडू लागला काय, पण नाही, त्याचं दुसरं चालू होतं आणि ते काय चालू ते मलाही नाही माहिती. जिकडं पाल तिकडं गाड्याची क्लिनिंगच चालू होती. म्हणलं आज का जागतिक गाड्याचं क्लिनिंग दिवस काय का. मग काय, मी पण आपली गाडी अशी वॉश केली की डायरेक्ट ती असं वाटत होती शोरूम मधूनच नवीन उचलली काय. बाईक वॉशिंग करून वर आल्यावर करण म्हणे सरळ उभा आहे, तुझा गोप्रो मध्ये फोटो काढतो. त्या गोप्रो वरून लक्षात आलं की आपल्याला पण असं एक कॅमेरा घ्यायचा आहे. तुम्ही लवकर माझे 100K फॉलोअर कंप्लीट करून टाका बरं. त्यानंतर आपण असं एक चांगला कॅमेरा घेऊन टाकू. संध्याकाळी आम्ही सगळे चांगले कपडे घालून रेडी झालो आणि चाललो होतो लॉन्चवर चाललो म्हणजे आमच्या कोणत्या नातेवाईकाचं लग्न नव्हतं बरं का, पण हे पोरं चाला म्हणे आपण असं जाऊन जेवण करून येऊ. गाडी पार्किंग मध्ये लावली आणि थाटात एंट्री केली लॉन्च मध्ये. आतमध्ये आल्या पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट जेवणाच्या सेक्शन मध्ये जाऊन बसलो. तिथं बसल्या त्यांनी आमच्या हातात डायरेक्ट पाण्याच्या बाटल्या दिल्या. म्हणलं जेवण संपलं ना, आता का नुसतं पाणी पिऊनच घरी जावं लागतं काय कानू. त्यानंतर आम्ही चांगलं पोट भरून जेवण केलं. जेवण जिरण्यासाठी 15-20 मिनिटं खुर्च्यावर बसलो आणि त्यानंतर निघलो घरी जाण्यासाठी. तुम्ही जर आतापर्यंत आयडियल फॉलो केलेलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करून टाका.